प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चा कालपासून आपण ऐकत होतो, तर आज त्या विधान भवनात जाऊन त्यांनी त्यांचा राजीनामा, आमदारकीचा राजीनामा दिलाय. प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या नेत्या असून आता काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण होणार आहे, तर आता त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याची ही माहिती आहे. कालपासून आपण याच गोष्टींची चर्चा ऐकत होतो, मात्र कालच त्या विधान भवनासाठी रवाना झाल्या होत्या, तर आज सकाळी त्या विधान भवनात दाखल होऊन त्यांनी आता त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. पण पाहू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून प्रज्ञा सातव सकाळी विधान भवनात दाखल झाल्या होत्या, तर आता त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. तसंच आता त्या पुढे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याची ही माहिती आहे. प्रज्ञा सातव यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत फोन थ्रू जोडले गेलेत. गिरीश, प्रज्ञा सातवांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, काय अधिकची माहिती आहे? प्रज्ञा सातव ज्या काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या त्यांनी आमदारकीचा राजीनामा थोड्या वेळापूर्वीच त्या ठिकाणी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे राजीनामा आहे तो सुपूर्द केलेला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव आता काही वेळातच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. प्रज्ञा सातव या राजीव सातव दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. खरं तर सातव कुटुंबीय गांधी कुटुंबियाच्या अत्यंत जवळचं आहे. ज्यावेळी राजीव सातव यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांना एक आधार म्हणून जेव्हा काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर जी रिक्त झालेली 2021 ची जागा होती त्या विधान परिषदेवर त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर 2024ला जेव्हा पुन्हा एकदा निवडणूक लागलेली होती विधान परिषदेची, त्यावेळी देखील गांधी कुटुंबाकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून देण्याची संधी दिली. त्यांना खरं तर 2030 पर्यंत त्यांचा हा कार्यकाळ होता, मात्र अचानकपणे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आता भाजपमध्ये प्रवेश करतात. आज त्यांचा राजीनामा आहे. खरं तर काँग्रेस नव्हे तर गांधी कुटुंबासाठी देखील मोठा धक्का आहे, कारण 2024ला अनेक नावं ही विधान परिषदेसाठी पुढे आलेली होती. त्यामुळे नांदेडचे माजी महापौर अब्दुल सत्तार जे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या ठिकाणी त्यांच्या नावाची शिफारस खरं तर नाना पटोले असतील, प्रभारी असतील त्यावेळेचे काँग्रेस महाराष्ट्राचे, त्यांनी दिल्लीत केलेली होती. मात्र अशा स्थितीत देखील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटत त्यांनी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी भूमिका प्रज्ञा सातव यांनी मांडलेली होती. त्यानंतर सर्वांनी मोठमोठ्या नेत्यांनी जरी दिल्लीत जाऊन ठाण मांडून बसले असले तरी देखील गांधी कुटुंबाने प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना 2024ची उमेदवारी दिली आणि त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून आणलं. अशा स्थितीत देखील अचानकपणे त्यांचा राजीनामा, त्या राजीनाम्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी कोणाशी संपर्क साधलेला नाहीये. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशामागे नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाहीये. 2030 पर्यंत कार्यकाळ असताना अचानकपणे हा राजीनामा देणं काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी देखील मोठा धक्का आहे. सातव कुटुंब हे गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचं, अशा स्थितीत देखील सातव यांनी हा काँग्रेसचा हात सोडत, गांधी कुटुंबाचा हात सोडत आज भाजपमध्ये प्रवेश करण्याने तत्पूर्वी त्यांनी हा विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे त्यांचा हा राजीनामा सुपूर्द केला आणि काही वेळातच त्यांचा भाजपमध्ये हा पक्षप्रवेश होणार. त्यामुळे पुढची त्यांची भूमिका काय, कारण आता 2030 पर्यंत त्यांना आमदारकीचा त्यांचा कार्यकाळ होता, त्यामुळे भाजप पुन्हा एकदा त्यांना आमदारकी देणार का किंवा इतर काही पद देणार आहे का याबाबत अद्यापही साशंकता आहे. याबाबत कोणतीही स्पष्टता नाहीये. त्यांच्या पक्षप्रवेशामागचं नेमकं कारण काय, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचं कारण त्यांचं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न काही वेळातच स्पष्ट होतील. त्या स्वतः माध्यमांशी बोलतील. त्यामुळे काही वेळातच या सगळ्या पक्षप्रवेशामागचे कारण हे समोर येतील. मात्र असं देखील बोललं जात आहे की स्थानिक लेवलला याशिवाय वरिष्ठ पातळीवर त्यांच्याविषयी नाराजी होती असे देखील बोललं जात आहे. याशिवाय अनेक नेते आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. काही नेते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नांदेड असेल, संपूर्ण नांदेड, कळमनुरी, हिंगोली हा संपूर्ण भाग पाहिला तर काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसतात. मोठमोठे नेते हे शिंदे गट असेल, भाजप असेल यामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. अशा स्थितीत आज प्रज्ञा सातव देखील आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना अचानकपणे काल संपर्क साधून मुंबईत येण्याचे सांगण्यात आलं.
हा खरं तर पक्षप्रवेश अत्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. त्यामुळे अचानकपणे हा पक्षप्रवेश होणं एक नवं कोडं आहे काँग्रेससाठी देखील, कारण त्यांना देखील अद्याप कारण काय आहे ते समजलेलं नाहीये. कारण सध्या फक्त एवढंच सांगितलं जातं आहे की अंतर्गत वाद, अंतर्गत नाराजी असं चर्चाही केली जाते. त्यामुळे आता त्यांचा हा राजीनामा, त्यानंतर आता त्यांचा थोड्या वेळातच हा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल. बरोबर बरोबर. गिरीश, मला सांगा, त्यांनी आमदारकीचा आता राजीनामा दिलाय, या पुढची प्रक्रिया काय असणार आहे? आता त्यांनी या ठिकाणी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केल्यामुळे त्यांनी तर आता पुढचं त्यांचं एक क्लिअर झालंय. त्यांनी पक्षाकडे देखील आता त्यांचा तो सदस्यत्व पदाचा राजीनामा आहे तो देखील त्यांनी सुपूर्द केल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता काही वेळातच हा त्यांचा भाजपचा जो पक्षप्रवेशाचा जो मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे पुढील मार्ग फक्त आता त्यांचा हा पक्षप्रवेशच असेल. त्यामुळे आता त्यांना इतर ज्या काही टेक्निकली कोणताही आता सध्या त्यांच्याकडे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही, कारण त्यांनी आता आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळे पक्षाचा सदस्य म्हणजे त्या प्रज्ञा सातव या खरं तर महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्या पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पदाचा, आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा देखील त्यांनी आता राजीनामा दिलाय. त्यामुळे आता पुढचं म्हणजे त्यांचा हा भाजप प्रवेश आहे तो आता पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर झाला आणि काही वेळातच नरिमन पॉइंट जे भाजपचे प्रदेश कार्यालय त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होईल. धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहू शकतोय, प्रज्ञा सातवांनी आता आमदारकीचा राजीनामा दिलाय, तसंच ते आता भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याची सुद्धा माहिती आहे.